म्हणजे मी आता जसं माझ्या मैत्रिणींना भेटते, आमची कधी नाईट ओव्हर असते, तर सगळ्यांचंच एकमेकांविषयी शेअरिंग होतं. तुझ्या बाबतीत ते नाही. तर त्यावेळेला असं होतं की अरे, पण मला खूप चांगल्या टर्म्सवर असं वाटतं की मला बरेच जण विचारतात की अरे तू अश्विनी ताईंना भेटली आहेस का कधी? म्हटलं मी कधीच नाही भेटले. तर त्यावेळेला मला ते थोडंसं असं होतं. तू जय महाराष्ट्र मध्ये असताना कधीच तसं नाही माझं झालं. कधीच संबंध नाही आला. भोबोचा- फक्त पण ती पण एक खूप छान गोष्ट म्हणजे ते पण परत युनिव्हर्स कसं सर्कल घडवून आणतं. आय डोंट नो. माझं आयुष्यातला पहिला चित्रपटात मी अगदी अगदी एवढूसचं काम केलेलं आहे, म्हणजे अगदी एवढूसचं काम. तो पिक्चर भोबो पिक्चर आणि त्याच्यात आशुआई होती. हा, तर तो प्रशांत picture दामले म्हणजे सर मला त्याच्यात, दिदीच, मला आठवते आम्ही शूटिंगला गेलो होतो आणि मला माहीतही नाही की तेव्हा मी कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा करत होते, त्यामुळे कॅमेरा असा फेस नव्हता केला. पहिलं काम, अगदी काही मिनिटांचं काम असेल ते. त्याचं महत्त्व म्हणतोय भोबो पिक्चर ज्या वेळेला लागला, भोबो पिक्चरच्या वेळेला इथे ती पहिलीच म्हणजे तिला हे पिक्चर म्हणजे सिरियलचा यायला आलं, तर त्यावेळेला इथे कोणीच नव्हतं. तर तिला म्हणून 2 नंबर मुली शतावरीने म्हणाली कोणच नाही, तू एकटीच झाली, तर मी तुझ्याबरोबर येते. तर ती सर्वांच्या मुली होत्या शतावरीने तिच्याबरोबर गेली. खरंच म्हणजे तिला त्यावेळी म्हणाले मी तू एकटी जाऊ नको, मी तुझ्या बरोबर येते. मग आम्ही सकाळी 7 वाजता घोडबंदर रोडला तिकडे शूटिंग होती. दीदी हा, दीदी सोबत गेले होते आणि तेव्हा भाची लहान होती खूपच, 6 महिन्याची होती. हा, 3 महिन्याची होती. त्यामुळे तिला, छोट्या भाचीला सोडून ती मला तिकडे शूटिंगला घेऊन आली होती. आणि तर त्या पिक्चरमध्ये आशुआई होती. हे म्हणजे योगायोग आहे, पण त्यांची भेट झाली भेट नव्हती, नाही झाली, कारण त्यांचा एकत्र कामाचं सीनही काम नव्हता, हा. पण एकाच प्रोजेक्टचा दोघी भाग होते. भाग भाग झाला. होतो, पण तरी भेट त्या नाही झाली. निमित्ताने तुम्ही जोडल्या गेला. हा, हा, तर ते खूप स्पेशल आहे. भोबो पिक्चर मी अगदी काही मिनिटांचं काम असलं तरी स्पेशल आहे. आशुआई होती त्यामुळे जास्त स्पेशल आहे. तर हा, तो मुद्दा होता की तर मला विचारतात की अरे तू भेट झाली आहे का? भेटले, म्हटलं नाही ना, आतापर्यंत मी फक्त ऐकतेच आहे. त्याची चिन्मयी मावशीने पण मला विचारलं की अरे तू भेटली आहेस का अश्विनीला? तर म्हटलं कधीच नाही, भेटच नाही झाली. तर तो कुठेतरी ती गोष्ट मी मिस करते. पण मला हे खूप छान वाटतं की म्हणजे आत्तापर्यंत मी कधी असा फोटो टाकल्यानंतर त्याच्यावर असे कमेंट्स येतात की तू किती अश्विनी ताईंसारखी दिसतेस, किंवा कालच शुभ मला श्रुजा प्रभुदेसाई, श्रुजाताई एका ठिकाणी भेटलो होतो आम्ही, असे अचानक भेट झाली आमची. आणि ती पटकन म्हणाली की अरे काय ती किती अश्विनी सारखी दिसते, अश्विनी ताई सारखी दिसते. तर ती म्हणली नंतर की नाही, मे बी माझ्या डोक्यात असेल, तुला असं कोणी म्हणलंय का? म्हणलं नाही, खूप मोजक्याच व्यक्ती बोलल्यात मला, पण असं नाही झालं की तू पहिली आहेस. मला काही लोक अशी बोलली आहेत आपल्या क्षेत्रातली की जी तिलाही ओळखत होती आणि जी आता अमृतालाही बघतात, काहीतरी सिमिलर आहे. आणि मलाही वाटतं की त्यांच्या दोघींच्या स्वभावांमध्ये थोड्याशा सिमिलरिटीज आहेत. अगदी 70-100 म्हणू शकतो आपण स्वभाव. तरी साधारण म्हणजे ती असली त्याच्यामुळे नाही, मला जाणून चांगले घ्यायचंय. चांगलेच गुण आहेत ते. म्हणजे माझ्यासाठी गरजेचे गुण आहेत ते. मी ज्या स्वभावाचं कोणाला किती महत्व देणे, माणसांची पारख, माणसं पारखण्याच्या सिस्टीम्स वेगवेगळ्या, त्या सिस्टीम्स कशा अवलंबायच्या हे माझ्याकडे नाही. मी डायरेक्टली क्लिअरली सांगतो की हे मी हे नाही करू शकत, मला वेळ लागतो. तू बाबांसारखा आहेस का थोडा? नाही, बाबाला पण माणसाची पारख आहे. बाबा माणसाची इज अ व्हेरी बॅलन्स्ड पर्सन. म्हणजे तो जेवढा म्हणजे माझ्या बाबतीतला नाही, पण आणि दोस्ती ते सगळं अनुभवाने आलेलं आहे. अर्थात म्हणजे माझ्या लहानपणापासून जे जे काही जीवन मी जगलोय, प्रसंग आले त्याच्यातनं मी, आणि बरोबर आहे तो म्हणतो तो असं बरेचदा एकदम वाहून जातो, तर ते आता त्याचं फारच कमी झालं. हा, म्हणजे मी अगदी विनोदाने एक प्रसंग सांगतो की एकदा त्यांनी मी त्याला काही पैसे दिले होते, त्याला पाहिजे होतं म्हणून सामान आणायला, आणि उरलेले पैसे त्यांनी मला परत दिले. मी इथेच त्याला जिंकला होता तो, म्हणजे बदलला, म्हणजे हे सहसा होत नाही आपला ना. मुलगा ताब्यात गेला असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की सिमिलॅरिटीज आहेत तिच्या आणि अश्वाईच्या ह्याच्यामध्ये. नाही म्हणण्याचा वसा माझ्या नाही म्हणता येणं हे म्हणजे मला कठीण जातं. तो नाही म्हणू शकत नाही, म्हणजे तो त्याचा स्वभाव. आता मी बऱ्यापैकी प्रोफेशनल नाही हा प्रॉब्लेम माझा, पर्सनल आहे. म्हणजे हे सगळे जे प्रॉब्लेम मी बोललो ना, वावत जाणे, हे पर्सनल लाईफ मध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. प्रोफेशनली मी आहे सडेतोडे. म्हणजे खूप कधी चिडले की तो म्हणतो की आशुआई पण माझ्यावर अशीच चिडायची, मला पण अशीच बोलायची पटकन. तर म्हटलं बोलणारच मग, बरोबर आहे.
समोरच्याला दुखावू नये हा त्याचा पहिल्यापासून त्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल. आणि त्याच्या उलट होते ती की त्या थोड्या स्ट्रिक्ट होत्या पण स्ट्रिक्ट थोड्या नाही, थोडा काढतो शब्द, स्ट्रिक्ट होती खूप. म्हणजे काय त्या किती स्ट्रिक्ट होत्या ते मला म्हणजे आता म्हणून मी मला actually- म्हणजे मी त्यांना बऱ्याचदा भेटले नाटकाच्या तालमी दरम्यान, त्यामुळे आमच्याशी ऑफकोर्स ते तसं चांगल्या माझ्याशी खूप चांगल्या बोलायच्या किंवा मुलाखती दरम्यान आमच्या मुलाखती व्हायच्या किंवा त्या म्हणायच्या मला बरं वाटलं तू अभ्यास करून येतेस. आजकाल तो होत नाही, म्हणजे त्यांचं ते असायचं की मुलाखत घेणाऱ्याचं हे पण तो किती त्याचा होल्ड आहे. अप्रिसिएशन आणि समोर आता म्हणलं ना की समोरच्या माणसांना ओळखणं की हे एका 2 क्षणांमध्ये समोरचा माणूस किती अभ्यास करून आलाय किंवा काय पद्धतीने आपल्याशी बोलतोय तिला पटकन कळायचं. पण तितकीच म्हणजे आता हे सांगायचं झालं हे स्ट्रिक्ट आणि हे सगळं एक पॅरेंट म्हणून येणार माझ्या बरोबरचं, पण तितकीच ती छान दोस्त पण होती. म्हणजे मला कायम असं वाटतं की मैत्रीण माझी कुणी असेल पहिली तर ती आश्वाईच आहे. कारण कितीतरी गोष्टी म्हणजे अगदी आपण पौगंडावस्थेत येतो तेव्हा काही गोष्टी सांगणं ज्या गरजेचं असतं, पॅरेंट म्हणून सांगण्याच्या पलीकडे जाऊन फ्रेंड म्हणून विश्वासात घेऊन सांगणं, किंवा काही गोष्टी कॉलेज नंतर काही एक्सपिरियन्सेस तुला घ्यायचे असतील तर मग आपण एकत्र जाऊ, तू मला सांग, आपण एकत्र जाऊ ते गोष्टी करण्यासाठी, तू एकटा नको करूस ते. तर हे मला असं वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही दोस्ती हा फॅक्टर पण होता त्या नात्यात, नुसतं स्ट्रिक्ट नव्हतं ते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ती तेवढीच उत्तम क्रिटिक होती. ती पटकन अलिप्त होऊ शकायची कुठल्याही सिच्युएशन पासून, जे आता अवघड आहे आपल्या सगळ्यांना, कोणालाच म्हणजे भल्याभल्यानं जमत नाही की पटकन एखाद्या गोष्टीपासून अलिप्त होऊन स्विच ऑन स्विच ऑफ ज्याला म्हणतात तर तिला जमायचं. म्हणून मी त्या पोस्टमध्ये लिहिलंय की माझी सगळ्यात उत्तम मैत्रीण आणि म्हणूनच माझी उत्तम क्रिटिक तू. पण तू मिस करतोयस, कारण आता जर आई असती तर कदाचित तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या गोष्टी डेफिनेटली आम्ही बोलतोच ते की ह्याच्यानंतर आशोई काय म्हणली असती रे, म्हणजे हा सीन नंतर कसं यार आपण काय केलं नाटकातल्या त्या तर ह्या होत्या एकदम. म्हणजे असं होतं. शुभंकरला जो पहिला त्यांनी सिनेमा केला ना 1909, तेव्हा अश्विनी होती आणि त्याचं कोल्हापूरला शूटिंग चालू होतं, तर आम्ही दोघंही खास त्याचं शूटिंग बघायला गेलो होतो. हो आले होते. आणि नाही 1909 त्या सेकंड इयरला होतो मी. त्या चित्रपटाच्या टीम मधले बरेच जण तिला तिचे को ऍक्टर्स होते किंवा ओळखीचे होते, त्यामुळे ती त्यांना व्यवस्थित सांगत होती की मुलगा आहे, आता पहिलाच सिनेमा आहे. इव्हन चिठ्ठी सिनेमा पण त्याचा जो आला, तो पहिल्यांदा त्यांनी लीड म्हणून काम केलं, त्यावेळेस ती होती. तर तिने आमच्या सगळ्यांची म्हणजे जवळजवळ माझ्या अंदाजाने 40 तिकीटं आम्ही काढली होती आमच्या घरच्या लोकांची. चला हा शुभंकरचा सिनेमा. आणखीन एक मला सांगायला लागेल, आता मी थोडंसं सॉरी इंटरप्ट करेन, एक मला ऐकायला तुमच्याकडनं आवडेल, तो काय मी घाबरायचो. तर मला ते जे असतं ना ते घाबरणं तुम्ही मिस करत असाल ना, कारण ते आवडतं आपल्याला की कोणीतरी आहे. मला ती टॅक्ट आहे की घाबरलोय पण घाबरलो नाही असं दाखवणे. पण ते तुम्ही मिस करता आता, कारण ते घाबरणं आता तसं कोणी नाहीये की आपल्याला ज्यामुळे आपण घाबरो. डेफिनेटली नाही, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मिस करतो मी, परंतु एक क्षण असा मी म्हणलं ना की आय ऍक्सेप्ट द थिंग्स ॲज इट इज, तसं लगेच तो विचार पुढचा मनात येतो. बरोबर. आणि आता एवढं सगळं चांगलं आहे ते त्यांच्यामुळेच सुरू आहे, त्या तिकडून करतायत सगळं व्यवस्थित. म्हणजे अगदी शुभंकर मी पहिल्यांदा जेव्हा आम्हाला सांगितलं होतं की मला नाटकच करायचं, 11वीचा त्याचा रिझल्ट यायच्या आधीच सांगितलं की मला काय हे जमणार नाही, पण आम्ही त्याला म्हटलं की तू BCom हो, म्हणजे ग्रॅज्युएट हो, तोपर्यंत काहीतरी कर, तोपर्यंत तुला कॉलेजमध्ये संधी पण मिळते. बरोबर. आणि त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की मुंबईत एक घर घेऊन टाकू, पण आम्ही काय पुण्यात लहानाचे मोठे झाले आणि पुणेरीचा होता. मग त्यावेळेस तो जो आम्ही निर्णय घेतला त्याचा आता आम्हाला मिळतं आहे, म्हणजे फळ म्हणा किंवा लक्षात येते की मुंबईत घर घेणं किती महत्त्वाचं आहे या क्षेत्रात काम करायचं असेल तर. आणि अनायसाने त्याला मुंबई गर्ल त्याच्या अंधेरीकरच ना, आणि अंधेरीकर तिच्या बॉर्न अँड बॉटअप इन मुंबई असलेली ती मिळाली. तर असं सगळं आहे. आणि अश्विनीचं सांगायचं म्हटलं तर मी मगाशी म्हणलं तसं ती नाही म्हणायचं म्हणजे तिला असं काही फार वाटायचं नाही की आपण आपलं महत्त्व कमी करायचं नाही, आपलं महत्त्व आपणच जपलं पाहिजे. जसं यांच्या नाटकामध्ये आहे की मी त्या आरशासमोर उभी राहिले, चिन्मयच्या तोंडी संवाद आहे, आणि मला कळलं की माझा रिस्पेक्ट मिस केला नाही म्हणून लोक करत नाही. बरोबर. सो ती त्याच्यामध्ये ते बॉन्ड होतं. आणि ती पहिल्यापासून ती डान्सर असल्यामुळे ती शिक्षिका होती चांगली नव्हती तिने, आणि मी सुरू केलेली जी तिनेच राहतात, मी तिला फक्त सपोर्ट केला. ती डान्सची अकॅडमी म्हणा, ते संस्था अजूनही चालू आहे. 28 वर्ष झाली ती अजूनही चालू आहे. तिच्यानंतर तर 10 वर्ष झाली ते चालू आहे. ते तिचं कर्तृत्व आहे, तिने तशी घडवलं आहे सगळ्यांना.
ह्याच्यावर मला फक्त एक आठवण अमृतानेच सांगितलेली सांगते की अश्वाईचा विषय निघाला आणि त्यांचं इतकं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये. तुम्हाला जेव्हा कळलं की एकबोटेंच्या घरची सून होते तो एक हे होतं ना अश्विनी एकबोटे. म्हणजे आम्हाला सांगू का काय झालेलं, असंभव सिरियल जी आपण इतक्या वेळा पाहिली आणि युट्यूबवर पण त्यांच्या रिपीट काय काय पाहिली, भूमिका आणि त्या सुंदर एवढी दिसायच्या. सुंदर